उद्धव ठाकरेंची 4 वाजता पत्रकार परिषद. ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. अमित शहा 5 ऑक्टोबरला करणार अहिल्यानगरचा दौरा. विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी. मात्र स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. दसऱ्याचा दिवस ठरणार विचारांचं सोनं लुटणारा दिवस. दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि जरांगेंचे मेळावे. पावसामुळे शिवाजी पार्कात चिखल हटवण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर कोट्यावधींचा खर्च. पूरग्रस्तांना मात्र कवडीचीही मदत नाही. भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांचा घणाघात. तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? जयंत पाटील यांनी याचं उत्तर द्यावं. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली. स्टेज तुटल्यानं आमदार नरेंद्र भोंडेकरांसह कार्यकर्ते पडले. स्टेज कोसळल्यानं काहींना गंभीर दुखापत. शहनाज अख्तर यांच्या कार्यक्रमातली घटना. भिवंडीत कशाला हवी आहे मराठी? आमदार अबू आझमींच्या वक्तव्यानं वाद पेटला. मनसे आणि ठाकरे गटाने व्यक्त केला आझमींविरोधात संताप. रायगडमध्ये महायुतीत पुन्हा हमरीतुमरी. तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका. पुणे पोलिसांची पुन्हा नाचक्की. अटकपूर्व जामीन मिळवण्यात मनोरमा खेडकर यशस्वी. कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा. कपाळावर टियार, टिकली हातात धागा बांधायला बंदी. संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव. हिंगोलीच्या वेलतुरामध्ये 2 गटात राडा. मिरवणुकीत डीजेवर गाणं वाजवण्यावरून वाद. 2 जण गंभीर जखमी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कटुता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. संघाची शाखा म्हणजे मानव विकासाचा यज्ञच असल्याचंही वक्तव्य. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई करू दिली नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्यानं खळबळ. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतरचा सांगितला प्रसंग. मल्लिकार्जुन खरगेंना बंगळुरूतील रुग्णालयात केलं दाखल. खरगेंना ताप आल्यानं उपचार सुरू. धम्मचक्र प्रवर्तन दिनाची दीक्षाभूमीवर जय्यत तयारी. सुरक्षितता व्यवस्थापनासाठी एआयचा वापर होणार. दीक्षाभूमी परिसरात एआय कमांड सेंटर सुरू. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाई. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ. सोन्याचा दर 1,21,000चा टप्पा ओलांडला.